पहले चाय पी लेते हैं, उसके बाद इंट्रोडक्शन देंगे हम शैतान। सो हेलो हाय नमस्कार, वेलकम टू माय व्लॉग्स, वेलकम बैक टू माय चॅनल, वेलकम बैक टू लाईफ विथ पूजा। सो पहले चहा आलेली आहे। येस मैं व्लॉग बना रही हूँ, मैं सुबह भूल गई थी। भूल नहीं गए थे आप सुबह नशे में थे, समझ में आए। तो मेरा व्लॉग मेरी फैमिली देखती है। तो रात को मैं नाईट स्टे में लेट हो गया था, तो हां नाईट स्टे माझी फ्रेंड आलेली नाईट आउटसाठी, तर उशीर झाला होता। बट येस आता सकाळी भेटलं नाही, म्हणून म्हटलं आज ऑफिसमधूनच आपलं इंट्रो पोस्ट करा, बिकॉज पार्ट 3 माझं बाकी आहे राजापूर कोकण डायरीजचं, तर ते मी आज अपलोड करणार आहे। तर मग आपण राजापूरचं पण बघूया। चला बाय बाय, बाय बाय नाही सॉरी, चला लेट्स स्टार्ट। हाय गाइज, गुड इव्हनिंग। पुन्हा एकदा आपल्या पूजाच्या व्लॉग मध्ये स्वागत आहे। आता आम्ही लांजावरून गौरीचे पूजन वगैरे करून आता आमच्या आजोळ्याला म्हणजेच आमच्या राजापूरला आईच्या गावी दर्शनासाठी चाललेलो आहोत। तिकडचे काही मस्त मस्त निसर्गाचे जे छोटे छोटे स्पॉट आहेत आणि ते निसर्गरम्य जो देखावा आहे तो आम्ही तुम्हाला फोटोमध्ये कॅप्चर करून दाखवणार आहेत। चलो चलते राजापूर। पूजाचे ब्लॉग माझ्यामुळे हिट होणार सगळे। तिने आज काल काय बनवलं की नाही? ती घाबरली मामा हे मला टाकायला। आज काय आलं नेटवर्क। सो हे आहे राजापूरचं घर। हे असं आहे। हाय मित्रांनो, ही माझी मामी। आम्ही आता राजापूरला आहोत आणि हा आमचा पारंपरिक गणपती, शेंद्यांचा राजा। ठीक आहे, भेटू पुन्हा। नमस्कार मित्रांनो, सुप्रभात। आणि आता आपली सकाळ राजापूरला माझ्या मामीच्या घरी मस्त फ्रेश होऊन आता आम्ही माझ्या वहिनीचे हातचे मस्तपैकी खिमट आणि चटणी ते आपण नाश्त्याला खायला बसलेलं आहे। गावी खिमट खाण्याची जी मजा आहे ना, काय सांगू तुम्हाला। एकदम मस्त बाहेर पाऊस पडतो आहे, वातावरण थंड झालेलं आहे, त्यात गरमागरम खिमट आणि वहिनीचे हातचं लोणचं चटणी बघा तुम्ही। मस्त छान असं न्याहारी करून आता आम्ही पुढे धोपेश्वर दर्शनाला जाणार आहे। तिथे एक सुंदर धबधबा, पाण्याचा खळखळ आहे आणि सुंदर अशी पिंड पापेश्वर देवाची आम्ही आपल्याला दाखवणार आहे। कंटिन्यू करा आणि जर आवडलं तर लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा। बाय। मी अजून एक गोष्ट दाखवते। सो ही आहे खूप जुनी शाळा आहे, ही मराठी मीडियम। इथे माझी आई मीन्स म्हणजे पप्पाची मम्मी ती इथे शाळेत होती। सो तीच आहे ही शाळा। खूप छान आहे। पाऊस चालू झाला आहे। थम 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 थम। सो हे आहे नवला देवीचं मंदिर। हे आतून असं आहे, म्हणजे हे जुनं जसं होतं ना तसंच आहे हे। हे दत्त मंदिर आहे।
हेच आहे ते निसर्गरम्य जागा जी पप्पा तुम्हाला सांगत होते. इथे नक्की विजिट करा, खूप छान वाटेल तुम्हाला, खूप छान वाटेल. एकदम पीसफुल जागा आहे. सो आता आम्ही ना धोपेश्वर मंदिराच्या इथे आलो आहे. त्याच्या इथे हे गणेश मंदिर आहे. सो आम्ही ते तुम्हाला येताना दाखवू. आता आपण धोपेश्वर मंदिराचं बघूया. काल आम्ही शूट केलेलं ते नाईटचं होतं, तर आता तुम्हाला डेचं पण दाखवतो आम्ही. इकडे सगळीकडे अशी सगळी हिरवळ आहे, सगळी हिरवळ. हाय गाईज, वेलकम टू डे. तर आपण आता जातोय आपल्या मंदिरात. तर तिथं खूप मजा येणार. मस्त मस्त गणपती बघायला मिळणार. गणपती नाही तिकडे, शंकराचं मंदिर आहे ते. शंकराचं मंदिर, खूप मजा येणार आहे. तर चला. सो हे आहे धोपेश्वरचं मंदिर आणि इथे पाणी वगैरे वाहत असं. आता पाऊस पण चालू आहे आणि तिथे तो छोटूसा वॉटरफॉल आहे. बाकी वरती अशी घरं वगैरे आहेत आणि इकडे जंगल आणि त्याच्यामधून सगळं पाणी वाहतं धबधब्याचं आणि खूप फोर्समध्ये असतं. पावसाचं तर खूपच असतं. त्यामुळे हे मंदिर आहे. तर आता आम्ही डायरेक्ट आतलं दाखवतो. अगं छत्री मागे, अगं आता अशी नाही. सो हे असं आहे धोपेश्वरचं मंदिर. हे नाईटचं पण खूप छान वाटतं बिकॉज इथे लाईट्स वगैरे लावतात ना, तर छान वाटतं. तो व्हिडिओ टाकू की नाही टाकू माहिती नाही. शूट तर करून ठेवलं आहे, सो बघू. सो हे सगळं असं बांधकाम ॲक्च्युली हे आता नवीन बनवलं. आधीचं पण खूप छान होतं. हे असं आहे सगळं. हे बघा, हे असं इथून पाणी वाहत असतं. सेल्फी. सो इथे हा आहे हा धबधबा. खूप छान आहे, खूप छान आहे. हे मामांचं दुसरं घर नवीन बांधलेलं. छान आहे. लाईटची गरज नाही. एक पडलं नशीब. अळूवडीची, घरातली अळूवडीची पानं. अळूवडीची ही माझी काकी. मम्मी ठेच पत्त्याचा काप ठेच पत्ता जोड पुढे जा. इथे ना खूप अशी झाडं आहेत वेगवेगळ्या फळांची, फुलांची, भाज्यांची. हे चिकूचं झाड आहे. हे काय आहे? तेजपत्ता.
अजून कोणती कोणती झाडं आहेत? नारळ आहे, चिक्कू आहे, काजूची झाडं आहेत, सुपारीचं पण सुपारी बघ याच वर्षी धरले सुपाऱ्या बघ किती धरलाय दिसतील तेव्हा झूम कर मग घालतात त्या ही सुपारीची झाडं आहे, नारळ, इथे सीताफळ आहे, कवळीची पानं. सो आय थिंक आय होप तुम्हाला आवडला आहे पार्ट 3 पण आपला कोकण डायरीजचा राजापूरचा. मी फक्त घरातलं गणपती नाही तर तुम्हाला धोपेश्वरचं मंदिर, ते तिकडचं व्ह्यू, नवला देवीचं मंदिर, म्हणजे तिकडे जे व्ह्यू आहे ते, आमच्या आईचं स्कूल, शाळा, तेही दाखवलं की ते सगळं किती नॉस्टॅल्जिक आहे. म्हणजे खूपच मस्त असं एकदम नॉस्टॅल्जिया येतं की आपल्या आईचं म्हणजे मम्मीची मम्मी, तिची शाळा आपण बघतोय. सो आणि मी खूप रॉ ठेवला आहे व्हिडिओ, मी काहीच जास्त याच्यामध्ये एडिट केलेलं नाही आहे, म्हणजे व्हॉइस ओव्हर पण नाही दिलं आहे जे आहे, बिकॉज माझ्या सिस्टरने खूप छान याच्यामध्ये कवर केलं आहे तिने सगळ्या गोष्टी, तर तिने दाखवलं आहेत. मामासुद्धा त्यांनी पण छान असं कवर केलेलं आहे बहुतेक गोष्टी. मला असं व्हॉइस ओव्हरचं वाटलं नाही या व्हिडिओमध्ये, म्हणून मी एकदम रॉ ठेवलं आहे, इंट्रो आउट्रो देऊन संपा असं. पण छान आहे, तुम्ही बघा व्हिडिओ पूर्ण, तुम्हाला आवडेल. आणि पार्ट 1 पार्ट 2 पण मिस झालं असेल तेही बघा, चॅनलवर आहेच. आणि नेक्स्ट व्लॉगमध्ये भेटू. टिल देन बाय. लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करा.